महात्मा फुलेंना विसाव्यासाठी ठेवलं आणि दोघं माय लेकरांनी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. यशवंता, यशवंता, गेली रे साऊची पुण्य, यशवंता गेली साऊची पुण्य रे. दोघांनी यशवंताने आणि सावित्रीबाईंना गळामीठ मारली आणि हंबरडा फोडला. इतके तुम्ही कधीच आयुष्यभर माझ्याशी दुष्टावा केला नाही आणि आता कशी हो तुम्ही मला सोडून गेले. असा दुष्टावा तुम्ही का केला या साऊशी हो. तिचा आंतरिक आवाज तिला आला. सावित्री, सावित्री, तू एवढी तू हलक्या कानाची झालीस का. अगं माणूस आला म्हणजे तो जाणारच. अवधानी, मला आईवर जायचं होतं. काय बात करतेस तू. पुन्हा आंतरिक आवाज तिच्याशी बोलू लागला. अगं तू आईवर कशी जाशील, तू माझ्यापेक्षा लहान आणि वयोमानाप्रमाणे वयानुसार अगोदर मोठाच माणूस जातो ना ग वयानं. आणि तुझं हे आईवर जाणं, अजून त्याच्यातून आली नाही का ग. तू आईवच आहेस. तू ही कुंकवाची आडवी रे कधीच पुसायची नाही, पायातली जोडवी काढायची नाही, गळ्यातलं मंगळसूत्र काढायचं नाही. तू आयुष्यभर काय आहेस तर तू आयुष्यभर कशी आहेस, आईवच आहेस. पुन्हा आंतरिक आवाज आला. अवधानी, एवढी तुम्ही मला साथ दिली, तुम्ही आता सोडून गेले. श्वेता, श्वेता, त्या सावित्रीबाईंचं राम नाम सत्य हे म्हणत असताना घेतलेलं शिकाळ आणि ती आतून पार कोलमडली होती, पण आतला आंतरिक आवाज मात्र तिला पुन्हा 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 सांगत होता की साऊ, साऊ, तुला खूप काही करायचंय आणि तुला अजून ही माझी तुला या यशवंताला मोठं करून समाजासाठी समर्पित करायचंय. साऊ, समर्पित करायचंय. तुझी कोलमडू नकोस जाऊ सावित्रा, कोलमडू नको श्वेता. सावित्री अशी म्हणत म्हणत त्या कलेवराकडे बघत राहिली, बघत राहिली, बघत राहिली. तो दृष्टिक्षेप टाकत असताना सावित्रीला आठवलं की प्रत्येक स्त्रीने कसं जगलं पाहिजे. तो एक संदेश महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिला होता सावित्रीला. तो एक उपदेश, ती एक सीख, आणि त्यानुसार सावित्रीबाईंनी ठरवलं की मी माझं आयुष्य कसं जगणार, मी यापुढे माझ्या स्त्री शक्तीला कशा प्रकारे उभारणार, कशा प्रकारे मी समाजासाठी काम करणार. कारण की जीवनाची गाडी ही अशीच चालू असते रसिक हो. रोज आणतो आपण राशन, रोज जातो ऑफिस, रोज सोडतो मुलांना ट्युशन. हे तर आपलं रोजच गणित बनलंय, त्यात काय सोल्युशन. परंतु या जीवनाच्या गाडीमध्ये जर संस्काराचा क्लच, संस्कृतीचा ब्रेक, कला कर्तव्याचा इंडिकेटर, सामाजिक बांधिलकीचा हॉर्न आणि आत्मविश्वासाचं इंधन घातलं तर ही जीवनाची गाडी अगदी स्पीड ब्रेकरवरही सुरळीतपणे चालू शकते. अहो, नृत्य, वाचन, लेखन असे एक ना अनेक आपले छंद न झाले कधी, न होणार कधी बंद. कारण असेल आवड तर निघेल सवड व नियोजनाने चढता येईल प्रत्येक गड व घालता येईल कला आणि कर्तव्याची उत्तम सांगड. अहो, मनुष्य जन्म म्हटलं की अनेक भूमिका आल्या. कर्तव्य दक्षता, कार्यक्षमता अशा कच्या अनेक मालिका. पाहत नाही दिसते कशी कुंकुम, कमोनिका आणि तुलसी. जाणून मर्म करते कर्म, जाणते फक्त मनुष्य धर्म. चूल आणि मूल हे कुणाला चुकले. सुनामीत करोनातही संसार आत्मविश्वासाने टिकले. अहो, यशा अपयशाची वाटत नाही इथे भीती. कारण या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये जोडली जातात अशी मैत्रीची नाती. एक लक्षात ठेवा रसिक हो, ज्योतिबांनी जो संदेश दिला की ठेवा जागेवर तर सापडेल वेळेवर, हा असावा आपल्या प्रत्येकाच्या शिस्तीचा मंत्र. अहो, कधी कधी स्वतःसाठी तरी व्हावे गाडगे बाबा संत. परंतु ती सावताई म्हणतीये जाता जाता
की दुसऱ्यांच्या अस्तित्वाला ठेच न पोहोचवता अस्तित्वात ठेवा स्वतःच अस्तित्व. क्या बात आहे. दुसऱ्यांच्या अस्तित्वाला ठेच न पोहोचवता अस्तित्वात ठेवा स्वतःच अस्तित्व. कधी करू नका कुणाचा हेवा, कारण मानव सेवा हीच ईश्वर सेवा. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. खूप खूप धन्यवाद. साऊताईंनी एक अजून संदेश दिलाय रसिक हो, की लव्ह युअर सेल्फ. की आपण दुसऱ्यांवर प्रेम करतो, बायकोवर प्रेम करतो, मुलांवर प्रेम करतो, पण आपण स्वतःवर प्रेम करतो का? हा प्रश्न स्वतःला विचारा. या नववर्षामध्ये एक संकल्प घ्या की मी माझ्या आरोग्यावर प्रेम करेल, मी माझ्या छंदांवर प्रेम करेल, मी माझ्या व्यक्तिमत्वावर प्रेम करेल. जेव्हा आपणच आपल्याला आवडायला लागतो तेव्हा दुनियाला आपण नक्कीच आवडतो. क्या बात. आपण स्वतःला एकदा म्हटलंच पाहिजे की आय लव्ह यू श्वेता. आपण आरशामध्ये बघितलं पाहिजे. नवऱ्याला आपण आय लव्ह यू हजारदा म्हणतो, आपण स्वतःला म्हटलं पाहिजे. आपण बायकोला म्हणतो, आपण स्वतःला म्हटलं पाहिजे. आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपण आपले छंद जोपासले पाहिजे. आपल्याला जे आवडलं ते केलं पाहिजे. मोबाईल आवडतो बघितला पाहिजे. टीव्हीची सिरियल आवडते बघितली पाहिजे. मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करायला आवडतात केल्या पाहिजे. क्योंकि बड़े बुजुर्ग संस्कारों का खजीना होते हैं. यहाँ पे बड़े बुजुर्ग उपस्थित हैं जो रात को जल्दी सोते हैं, सुबह जल्दी भोर में उठते हैं. एक न्यूज़पेपर सुरेखा मैम 100 बार पढ़ते हैं. बराबर है. पूरनमासी को नजर उतारते हैं. घर में अचार पापड़ मसाला सब बनाते हैं. ऐसे हमारे बड़े बुजुर्ग होते हैं. सावित्रीबाईंनी तो आपल्याला संदेश दिलाय की सगळ्यांचा सन्मान करा. सेल्फ रिस्पेक्ट बरोबर दुसऱ्यांनाही रिस्पेक्ट द्या. म्हणजेच सुरेखाताई असू देत, त्या आजी असू देत, किंवा मी असू देत, किंवा आमच्यापेक्षा छोटी पिढी असू देत, स्त्री कालची असू दे, आजची असू दे, उद्याची असू दे, नक्कीच या सावित्रीच्या छत्र छायेखाली नक्कीच ती दिमाखात उभी राहील यात शंका नाही. खूप खूप धन्यवाद.